दिल्ली येथे लाल किल्ला परिसरात झालेल्या बॉम्बस्फोटाच्या घटनेनंतर संपूर्ण राज्यातील पोलीस यंत्रणा आता अलर्ट मोडवर आलेली आपल्याला पाहायला मिळतं. आपण बघू शकतो की पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराची सुरक्षा यंत्रणा देखील आता तैनात करण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळतं. तर या विठ्ठल मंदिरात विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनाकरता दररोज लाखोच्या संख्येनं भाविक येत असतात. येणाऱ्या भाविकांच्या सुरक्षेसाठी आता मंदिर परिसरात देखील पोलीस यंत्रणा तैनात करण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळतात. ज्या पद्धतीने हे विठ्ठलाचं जी मंदिराची जी आकार आहे त्या प्रत्येक दरवाजाला खरं तर आता अशा पद्धतीचे पोलीस तैनात करण्यात आलेले आपल्याला पाहायला मिळतात. प्रत्येक भाविकाची खरं तर आता कसून तपासणी केली जाते. मंदिराचे VIP गेट असेल किंवा पश्चिम गेट वरती देखील येणाऱ्या प्रत्येक भाविकाच्या बॅगा देखील आता तपासल्या जातात. तपासणी केल्यानंतर प्रत्येकाला खरं तर मंदिरामध्ये खरं तर सोडलं जातं. एकंदरीत जर आपण बघितलं तर कुठलाही या पंढरपूर परिसर अनुचित प्रकार घडू नये यासाठी आता पोलीस यंत्रणा सज्ज झालेली आपल्याला पाहायला मिळते. राज्यभरात खरं तर हाय अलर्ट खरं तर जारी करण्यात आलेला आहे. जे काही प्रमुख तीर्थक्षेत्र आहेत त्यापैकी खरं तर पंढरपूरचे विठ्ठल मंदिर देखील खरं तर प्रमुख तीर्थक्षेत्र असल्याने तर या मंदिराची देखील सुरक्षा यंत्रणा खरं तर चोख करण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळतात. दर्शन रांगेत जरी आपण बघितलं तर मेटल डिटेक्टर असेल, हँड मेटल डिटेक्टर या साह्यानं संपूर्णपणे मंदिरामध्ये येणाऱ्या भाविकाला चेक केलं जातं. त्याचबरोबर प्रत्येक तासाला खरं तर डॉग स्क्वॉडची देखील इथं बोलवलेलं आहे. डॉग स्क्वॉडच्या माध्यमातून देखील मंदिराची खरं तर कोपरा खरं तर तपासला जातो. एकंदरीत कालच्या घटनेनंतर आता पोलीस यंत्रणा अलर्ट मोड आलेली आहे आणि विठ्ठल मंदिराची सुरक्षा यंत्रणा आहे ती आता चोख केलेली आपल्याला पाहायला मिळत आहे. विठ्ठल मंदिर परिसरातून कॅमेरामन जगदीश सर, रवी लवेकर, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.